उल्हासनगरच्या सीएचएम कॉलेजमध्ये अँटी ड्रग्ज ड्राईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला ॲडिशनल कमिशनर समीर वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। शहरामध्ये तसेच तरुणाईमध्ये ड्रग्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे। या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सीएचएम कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे। दरम्यान उल्हासनगरमधील हा त्यांचा चौथा दौरा यशस्वी पार पडला आहे। या सेमिनारमध्ये ड्रग्जच्या विरोधात कशी लढाई लढायची, तसेच नशेच्या आहारी न जाता UPSC, MPSC परीक्षेची पूर्वतयारी कशी करायची या संदर्भात समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केलं आहे। तसेच विद्यार्थ्यांना नशेविरुद्ध लढाई कशी लढायची यावर आधारित असणाऱ्या शेकडो प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत। या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला आहे। यावेळी समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना देशातील तरुण नशेच्या आहारी कसा जातो आणि त्याचे काय विपरीत परिणाम घडतात याचे उत्तम उदाहरण दिले आहे। त्याचबरोबर ड्रग्ज शरीरालाच नाही तर देशाच्या प्रगतीलाही घातक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। समीर वानखेडे यांना प्रेरणा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिंधुताई सकपाळ तसेच राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे आहेत, कोणी सेलिब्रिटी नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। तर पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील ललित पाटील प्रकरणात त्यांनी ऑफिसर सक्षम असून योग्य ती कारवाई करत असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे। सर, आज सीएचएम कॉलेजमध्ये अँटी ड्रग्ज ड्राईव्ह घेण्यात आलं, काय सविस्तर माहिती? सर्वात प्रथम जे मुलं NCCचे मुलं आणि त्यानंतर NSSचे मुलं त्यांच्याबरोबर चर्चाही झाली आमची उल्हासनगरला किंवा कॉलेजला आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राला कसं नशामुक्त वगैरे करायचं त्यांच्याबरोबर खूप सारे त्यांना प्रश्न पण होते आणि त्यानंतर चांगलं पॉझिटिव्ह आमची डिस्कशन पण झाली। म्हणतात पुण्याची मोहीम आहे आणि त्यामध्ये मी काही राजकारण किंवा पॉलिटिक्स वगैरे बघत पण आहे आणि हे आमचं जसं तुम्हाला सांगितलंय की राष्ट्र सर्वोपरी राष्ट्राची सेवा करायची, त्यामध्ये कोणी नाही। हे बघा, म्हणजे असं सांगता येईल नाही आपल्याला, कारण काय वाशीमध्ये पण केलेलं आहे, अकोलामध्ये पण 2-3 केलेलं आहे, संभाजीनगरमध्ये आता केलं होतं मी। पण येस, हे सांगता येईल आपल्याला की ठाण्यामध्ये खूप ड्रग ऍक्टिव्हिटी आहे, मॅन्युफॅक्चरिंगची पण आहे आणि त्यानंतर कन्झम्पशनची पण आहे। त्यामुळे उल्हासनगर आणि ठाणे यावरती जास्त फोकस आहे। आता मॅडमनी जसं काय सांगितलं होतं आपल्याला आणि आमचे जे व्हाईस प्रिन्सिपल आहेत डॉक्टर नितीन, त्यांनी पण असं सांगितलं होतं की आपण ह्यासारख्या कॉलेजला कॅम्पस फ्री ड्रग कॅम्पस फ्री असं डिक्लेअर घोषित करायचं आहे आणि त्यामध्ये आणखीन जे काही कॉलेज असेल ठाण्याच्या परिसरामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, ते पण आपण सिमिलरली तसं करता येईल। म्हणजे मी तर ॲडिशनल कमिशनर चेन्नईला आहे आता, पण त्यामध्ये काय म्हणजे ॲज अन ऑफिसर काही सांगता येत नाही आपल्याला, पण जे काही सरकार, स्टेट गव्हर्नमेंट, होम मिनिस्ट्री किंवा पोलीस करतायत ते चांगलं करतायत। तर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, मदर टेरेसा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे माझ्यासाठी सेलिब्रिटी आणि बाकीच्या सर्व युवकांसाठी पण असायला पाहिजे। फक्त मला पूर्ण भारताला नशामुक्त बघायचं आहे, हे माझं ध्येय आहे। आणि त्यानंतर जसं तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की राष्ट्र सर्वोपरी आमचा कॉन्सेप्ट आहे आणि पूर्ण गावी गावी, जिल्ह्यामध्ये जाऊन, खेडेपाड्यामध्ये जाऊन हे पूर्ण नशामुक्त करायची आमची इच्छा आहे। सीएचएम कॉलेजच्या मुख्याध्यापिका मंजू लालवानी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती लाभली असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे। यावेळी विद्यार्थी, शिक्षक तसेच कॉलेजचा स्टाफ मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। सर, एक्चुअली क्या है, बॉम्बे में आज तक हम काफ़ी ये सब देखते आ रहे हैं, फिर धीरे धीरे अभी पिछले कुछ दिनों में ऐसा लग रहा था कि वो थाना तक भी आया है। तो अब हम ये चाहते थे कि हमारे उल्लासनगर तक पहुंचने के पहले ही हम बच्चों को हम इस तरह अवेयर कर दें कि वो उन चीज़ों से दूर रहें और उनको ये पता चले कि ये एक्चुअली है क्या और इससे कितना नुकसान होता है और उसको रोकने के लिए गवर्नमेंट कितनी मेहनत करती है और हमारे ऑनरेबल जो स्पीकर हैं वानखेड़े जी, उन जैसे ऑफिसर इन सब के लिए कितनी मेहनत करते हैं और अपने जान की बाजी लगा देते हैं। तो बच्चों को ये समझ में आना चाहिए और यही रीज़न था कि इस कार्यक्रम को रखा गया और सर से रिक्वेस्ट किया गया। आई एम रियली थैंकफुल टू सर टू एक्सेप्ट अवर इन्विटेशन। छुट्टी होने के बावजूद भी आप देखिए सर कितने बच्चे आए और ये जो बच्चे हैं ये चुप नहीं बैठने वाले हैं और आप मीडिया का तो जो रोल है ही है और ये सब माउथ टू माउथ जब जाएगा सबके पास तो ये एक लेक्चर से पूरी हमारी यंग जनरेशन को फ़ायदा होने वाला है। और यही रीज़न था कि हमने सर से रिक्वेस्ट किया कि आप आइए और अपने एक्सपीरियंस शेयर करिए और बच्चों को ये अवेयर करिए कि ये
उनके लिए कितना घातक हो सकता है, और केवल उनके मानसिक और शारीरिक ही नहीं, फ्यूचर जो जनरेशन हमारे देश के लिए जो आगे बढ़ के कुछ काम करने के लिए चाहिए, वो भी अफेक्ट होगा। तो देश का विकास भी आगे चल के ये हो सकता है कि हमारे देश के विकास में भी इन चीज़ों को लेकर रुकावट आए। तो जो सर का जो मेन उद्देश्य है, वो बिल्कुल बराबर तरीके से मैसेज स्टूडेंट्स को गया है, और हमारे स्टूडेंट्स ने उनसे काफ़ी क्वेश्चन किए, एंड आई एम रियली वंडर टू सी द वे सर हैज़ रिप्लाइड टू देम, बिकॉज एक एक चीज़ को उन्होंने समझा और सुना, और बच्चों को उस क्वेश्चन पे अप्रिशिएट किया, और उसका जो जवाब उन्होंने दिया, उनके जितने भी उत्तर थे वो इतने सटीक थे कि बच्चों को एक बार में समझ में आ गया कि सर क्या चाहते हैं। सर मुझे तो मतलब मुझे नहीं लग रहा 100%, मुझे लग रहा है 200% पॉजिटिव इफेक्ट गया है, बिकॉज उनके चेहरे देखकर, उनके जो हाव भाव थे, उनके जो क्यूरियसिटी थी, उनकी उत्सुकता थी इन सब बातों को लेके, और सर को सुनने के बाद जो तालियों की गड़गड़ाहट थी, वो ये नहीं थी कि उनकी स्पीच पे, ये वो था कि जो वो एक्चुअली जमीन से जुड़ के इसके लिए काम कर रहे हैं, अपने देश के लिए जो समर्पण भावना से ये काम कर रहे हैं। ये बच्चों को बराबर गया कि इतना कॉन्फिडेंटली वो जो संघर्ष के जो दिन गुजार रहे हैं सिर्फ अपनी भारत माता के लिए, वो कहीं ना कहीं उनमें भी ये भावना जरूर उत्पन्न होगी। तो ये आज का एक्चुअली बहुत ही सफल हमारा ये कार्यक्रम रहा, क्योंकि जो सिलेबस में हम पढ़ते हैं, उसकी एग्जाम देते हैं, उससे हमको मार्कशीट मिलती है, उसके अलावा जीवन में ऐसे बहुत सारी चीजें हैं जो हमारे करियर को, हमारे स्वभाव को, हमारे शरीर को, हमारे मानसिक स्थिति को प्रभावित करते हैं। और इन सब में ये एक बहुत बड़ी चीज है जो हो सकता है फॉरेन से शुरू हुई हो, लेकिन हमारे जितने भी मेट्रोपॉलिटन सिटीज हैं उसमें ये बहुत बुरी तरह फैल रहा है। और अगर हम यहाँ फैलने के पहले हम ऐसे ऑफिसर्स को अब इनवाइट करते हैं और वो एक बराबर मैसेज उनको पहुंचाते हैं, और अगर वो पॉजिटिवली दिख रहा है हमको, तो मुझे लगता है कि हमको भी लगता है कि हमने अपना थोड़ा सा इसमें अपने उत्तरदायित्व का काम किया। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर। विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अंबरनाथमधील एकमेव खाजगी रुग्णालय, जिथे सरकारी योजना, महात्मा ज्योतिबा फुले व ESIC कार्डधारक व त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सेवा तसेच सर्जरी व डायलिसिस करून मिळेल। पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना सुद्धा मोफत आरोग्य सेवा व सर्जरी करून मिळेल। नमस्कार, विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अंबरनाथ पूर्व येथे पिवळ्या रेशन कार्डधारक व केशरी रेशन कार्डधारकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध आहे, तसेच मोफत सर्जरीजही करून मिळतील। ऑर्थोपेडिक सर्जरी, गुडघे व स्नायू सर्जरी, मोफत डायलिसिस, मोफत अँजिओग्राफी, मोफत अँजिओप्लास्टी पण भेटेल। ISIC कार्डधारकांना मोफत आरोग्य सेवा पण भेटतील। त्याचबरोबर महिलांसाठी विशेष वॉर्डही उपलब्ध आहेत। विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत ॲम्ब्युलन्स सेवा पण उपलब्ध आहे, जिथे तुम्हाला 24/7 प्रत्येक चाचणीची सुविधा आणि ट्रीटमेंटची फॅसिलिटी मिळते। बस अपॉइंटमेंट घ्या आणि तुमचे काम झाले। आमचा पत्ता आहे विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, K1 F3 नक्षत्र हॉटेलच्या मागे, आनंदनगर MIDC, अंबरनाथ पूर्व। संपर्क क्रमांक 9867112706 and 9004567937। या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अंबरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर विमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँक्वेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा, आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी, आणि तेही स्पेशल ऑफरसह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, विमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943।
एक्सेल लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला, प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.